ही प्रॉपर परळीची आहे. योग्य व्यक्तींची निवड अशा ठिकाणी करणं हे फार महत्त्वाचं असतं. 1,000 द्यायचे आणि मग त्यांना सांगायचं की असं डॅश डॅश उमेदवाराला तू मतदान कर. त्याची रिकव्हरी कशी करायची ते त्यांचं पुढच्या 5 वर्षांचं रोडमॅप त्यांचं ठरलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर वन थिंग दॅट यू आर पेइंग टॅक्सेस फॉर एव्हरीथिंग. निधी मिळत असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी. अनुदान मिळतं त्यांना त्या गोष्टीसाठी. घेणं नाही ना, मला कुणाचं प्रमोशन करायचं आहे ना मला कुणाचं डिमोशन करायचं, पण इतकं लाईटली घेतो ना या निवडणुकांना. कारण की बीड जिल्हा आता बऱ्यापैकी गेलेच ब्लॅकलिस्ट व्हायची वेळ आली. सांगितलं ना की तुम्ही बीडच्या एकदम अलगच ते बघायला चालू करते. छत्तीसगडवरून आल्यासारखे बघतात. म्हणजे बीड ऊसतोड कामगारांसाठी फेमस आहे. तर ती गोष्ट आहे ना, इतकं वाईट वाटतं ऐकून. म्हणजे फक्त आपल्याकडे रोजगार मिळत नाही म्हणून ते लोक जे आहेत ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन तिथे ऊस तोडण्यात आपल्याला पाहायला मिळते. ब्लॅकलिस्टवाली इमेज आहे तर ती पहिल्यांदा दूर करावी लागेल. त्याच्या स्ट्रिक्ट अधिकारी जे आहेत ते मुळात इथे आणायला पाहिजेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही राबवू शकतात. नगरपालिका म्हटलं की फक्त रस्ते पाणी एवढाच विषय नसतो. एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. ज्यासाठी तळमळीने विकास करण्याचा विचार करते तुम्ही नक्कीच त्यांना निवडून द्या. मग ती कुठल्या नगरपालिकांचा उदय काय फक्त भ्रष्टाचारासाठी झालेला नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते आपल्याला बीडच्या लोकांना पुढे न्यायचं आहे. आज नमस्कार, मी ऐश्वर्या कातकडे आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती. बऱ्याच दिवसांमधनं काही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आणि आत्ताच बघते मी की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सगळीकडे मतदानाचं वातावरण आहे आणि परळीचं आणि मतदानाचं आणि इलेक्शनचं हे जे समीकरण आहे ना, ते पूर्णपणे एक वेगळं समीकरण आहे. म्हणजे परळी नगरपालिकेच्या निवडणुका या अशा निवडणुका असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शहराचं प्रशासन कुणाच्या हाती देणार आहात हे यातून ठरत असतं. मग आता ते आपल्याला कुणाच्या हाती द्यायचं आहे हे आपण अगदी काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. ते उमेदवार फक्त कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कुठल्या व्यक्तीच्या जवळचे आहेत म्हणून त्यांना निवडून देणं ही गोष्ट काही योग्य नाही आहे. आपल्या शहराचा विकास होतो तर त्यावेळी पूर्णपणे तिथल्या लोकांचा सुद्धा त्याचबरोबरीने विकास होत असतो. आपण अशा लोकांना निवडून देतो की जे पूर्ण एकदम भ्रष्ट टाईप असतात. म्हणजे पूर्णच असं क्लीन कोणी नसते. पण परळीच्या नगरपालिकेबद्दल मी बोलले तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते की परळीची जी नगरपालिका आहे ती गट ब दर्जाची नगरपालिका आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या 40,000 ते 1,00,000च्या मध्ये असते. म्हणजे 1,00,000च्या जवळपास काहीतरी लोकसंख्या आहे परळीची. तर मग एवढ्या लोकसंख्येसाठी जे आहे ते गट ब दर्जाची नगरपालिका स्थापन केली जाते. आय थिंक त्याचं लवकरच कन्व्हर्जन गट अ मध्ये होऊन जाईल. आणि इथे जे आहे ना, जवळपास 33 सदस्य आहेत. म्हणजे 5,000 लोकसंख्येला एक सदस्य निवडून दिला जातो. 33 वॉर्ड्स आहेत. त्याचं 2-3 दिवस झालं बरेच व्हिडिओज बघत होते. म्हणजे मला एवढं काही जास्त इंटरेस्ट नाही अशा गोष्टी पाहण्यामध्ये. पण विषय काय झाला की ते सारखं फीडमध्ये येत होतं. म्हटलं बघावं तरी काय चालू आहे. असे खतरनाक कॅन्डिडेट्स आहेत ना, की त्यांना अगदी म्हणजे त्यांना विचारलं ना, की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत किंवा तुमचं रोड मॅप काय आहे परळीसाठी, तर ते अलगच काहीतरी ॲन्सर देतात हां. म्हणजे एकदम बापरे! भयानक त्यांचे ॲन्सर्स असतात. मग मी परळीचा जर विकास करायचाच असेल, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तर तुम्हाला काय करावं लागेल, की इथे जे भंकस प्रशासन आहे पूर्ण किंवा जे सो कॉल्ड भंगार अधिकारी आहेत, तर त्यांना पहिल्यांदा हटवावं लागणार आहे. आणि जे एकदम वेल रेप्युटेड अधिकारी आहेत किंवा ज्यांच्या प्रतिमेवरती कुठलीही मलिनता नाही, अशा पद्धतीचे अधिकारी आपल्याला इथे आणावे लागणार आहेत प्रशासनासाठी. त्याच्यानंतरनं जे आहे ते शैक्षणिक सुविधा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त विकसित कराव्या लागणार आहेत. सर्वसामान्य माणूस एका आशेने बघत असतो निवडणुकांकडे, की आता कोणीतरी चांगली व्यक्ती येईल आणि आता आमचा थोडा बरा विकास होईल. त्यातही स्थिती निर्माण झालेली आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. म्हणजे फक्त परळीचीच म्हणून नाही, तर दुसरीकडे पण ज्यावेळी आपण निवडणुकांबद्दल बोलतोय, तर ते मी सांगते. बऱ्याच ठिकाणी मी बघते, की असे प्रकार घडत असतात, की 500,000 द्यायचे आणि मग त्यांना सांगायचं, की असं डॅश डॅश उमेदवाराला तू मतदान कर. मत विकतात. ही गोष्ट आहे ना, एवढी बेकार आणि भंगार गोष्ट आहे ना, मला कळत नाही की कोणी तुमच्या ओपिनियनची किंमत कशी लावू शकतोय. पण सर्वसामान्यांना काय वाटतंय, की बरं नंतर तर काही देणार नाही आहेत. दिलेल्या एकेका पैशाची रिकव्हरी कशी करायची ते त्यांचं पुढच्या 5 वर्षांचं रोडमॅप त्यांचं ठरलेलं असते. त्याच्यासाठी पूर्ण मॉडेल त्यांच्याकडे असते. फक्त त्यांना जर विचारलं ना, की विकासासाठी तुमच्या मनात काय प्रतिकृती आहे परळीबद्दल, तर मग ते त्यांना सांगता येत नाही.
अशी कंडिशन असते त्यांची. आणि तर असे असतात माहिती आहे, की ज्यांना अगदी हे पण माहिती नाही आहे, की नॉमिनेटेड सदस्य असतात, मग ते कसे निवडले जातात किंवा कुठल्या कुठल्या समित्याच कार्य करत असतात नगरपालिकांमध्ये. असे लोकसुद्धा आपले उमेदवार आहेत. त्यांना ते नगरसेवक झाल्यानंतर न समजतं त्यांना, की अरे समित्या पण आहेत त्याच्यामध्ये. किंवा ज्या फील्डसाठी तुम्ही ट्राय करताय त्याचं तुमच्याकडे नॉलेज असणं अपेक्षित आहे. आता नगरपालिकांमध्ये महिला बालविकास समिती असते, क्रीडा समिती असते, सांस्कृतिक समिती असते, पाणी पुरवठा समिती वगैरे सर्व समित्या कार्यरत असतात, नियोजन समिती. आपल्याला कधी म्हणजे कळते का, की ह्या समित्या व्यवस्थित कार्य करतायत, नाही करतायत? मला आहे ना या समित्यांच्या संदर्भामध्ये एक कुठलाही विकासाचा अँगल मला कधीच दिसला नाही आत्तापर्यंत. तुमचा तिकडे असेल नसेल मला नाही माहिती, पण मला तरी आतापर्यंत दिसलेला नाही आहे. ऑलवेज रिमेंबर वन थिंग दॅट यू आर पेइंग टॅक्सेस फॉर एव्हरीथिंग. भ्रष्टाचार करायला ते काही त्यांच्या घरच्या पैशांचा भ्रष्टाचार करतात का? नाही ना, तो तुमचा पैसा आहे जो तुमच्याकडनं सक्तीची वर्गणी तुमच्या विकासासाठी गोळा केली जाते. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, की जे नगरपालिकांचे फंड्स असतात, तर ते तुमच्याकडनं गोळा केलेले टॅक्सेस, तुम्हाला लावलेले दंड, आणखी जी काही मालमत्ता त्यांनी स्थावर मालमत्ता जी संपादन केलेली आहे ती, आणखी जो काही किराया त्यांच्या शासकीय बिल्डिंग्समधनं येतो तो, आणखी अशा 2-4 प्रकारच्या गोष्टी, आणि त्याचबरोबर त्यांना जे आहे ते आपल्या शासनाकडनं निधी मिळत असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी. ठीक आहे, याच्यासोबत निधी मिळतो. आणि ऑन द अदर हँड त्यांना बऱ्याच, आता समजा पाणी पुरवठा योजना असू देत किंवा रस्ते योजना असू देत, त्यांना त्या प्रत्येक योजनांमध्ये जो आहे तो सरकारकडनं हे मिळतो, ते अनुदान मिळतं त्यांना त्या गोष्टीसाठी. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की भ्रष्टाचार करायला किती मोठा स्कोप आहे यांना. म्हणजे कुठलाही कॅन्डिडेट असू दे, मला काही देणं घेणं नाही. ना मला कुणाचं प्रमोशन करायचं आहे, ना मला कुणाचं डिमोशन करायचं आहे. बट ॲट द एंड ऑफ द डे कुणीही व्हावं, फक्त विकास व्हावा असं मला वाटतं. सर्वसामान्य व्यक्तीला आहे ना, आज अशा गोष्टी माहीत पण नाही आहेत, की त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहेत. म्हणजे काही लोक एवढे म्हणजे त्यांची कंडिशन एवढी क्रिटिकल असते, की त्यांना ते निवडणुकीमध्ये मिळालेले पैसे ते त्यांना खूप मोठे वाटायला लागतात. आता कदाचित ते त्यांच्या जागेवरून ते बरोबरही असतील, पण नक्कीच ही गोष्ट जी आहे ती लोकशाहीला धक्का लावणारी आहे. लाईटली घेतो ना या निवडणुकांना. आय कॅन टेल यू, एवढ्या सर्व गोष्टी आपण लाईटली घेतो. अतिशय महत्त्वाची बाब आहे, की आता मी बघते, मी तुम्हाला यापूर्वी हे एक्झाम्पल कुठल्यातरी व्हिडिओमध्ये आय थिंक दिलं असेल किंवा नसेल दिलं. तर त्यामध्ये आता जर बघतोय आपण उज्जैन काही फार मोठी सिटी नाही आहे, पण तिथे कसं आहे की ज्योतिर्लिंग आहे. तर त्या ज्योतिर्लिंगाच्या तिथे आजूबाजूला त्यांनी बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केली आहे. त्याचं प्रमोशन त्यांनी तितकं केलेलं आहे. त्याचं जे आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी तेवढ्या लेवलला केलेलं आहे, की आज प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती जो आहे तो उज्जैनला जाऊन येतोय. आपल्याकडे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, पण त्याचा म्हणावा तसा विकास आपल्याकडे का होत नाही? कारण की बीड जिल्हा आता बऱ्यापैकी गेल्या काही कालावधीपासून तो पूर्णपणेच ब्लॅकलिस्ट व्हायची वेळ आली आहे. त्याच्यामुळे त्याचा जो संपूर्णपणे प्रभाव आहे, जो ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यावरती पडत नसतो. जे सर्वसामान्य व्यापारी वर्ग आहे, जे सर्वसामान्य लोक आहेत, सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत असतो. ज्यावेळी तुमच्याकडे पर्यटक येतात, त्यावेळी ते आपल्या इथल्या उद्योगधंद्यांना चालना देत असतात. त्यातही काही भयानक लोक आहेत, की त्यांना असं वाटते, की मग त्याचा बिझनेस चालला तर माझं काय? तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, की एखाद्या व्यक्तीकडे काही प्रमाणामध्ये जर इन्कम सोर्स निर्माण झाला, तर तो व्यक्ती मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी खर्च करत असतो, आणि त्यातून जे आहे ते दुसऱ्या उद्योगधंद्यांनासुद्धा चालना जी आहे त्या ठिकाणी मिळत असते. मी बरेच जणांचे इंटरव्ह्यूज पाहिले, की त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे ज्यावेळी फ्युचर मॉडेलबद्दल विचारलं जातं परळीच्या, किंवा तुमचा अजेंडा काय असं विचारलं जातं, तर त्यावेळी ते अगदी म्हणजे अलगच उत्तरं देत आहेत. ज्यावेळी गोष्ट येते, की परळीचा किंवा बीडचा विकास, जर परळीबद्दल स्पेसिफिक बोललं, कारण की आता स्पेसिफिक नगरपालिकेवरती व्हिडिओ करतोय, त्याच्यामुळे मी एवढंच बोलेन, फार काही नाही बोलणार. की म्हणजे विषय काय माहिती आहे का, की ज्यावेळी तुम्हाला एखादा, आता समजा जिल्हा किंवा तालुका, जसं की आता बीड जिल्हा बऱ्यापैकी ब्लॅकलिस्ट झालेला आहे असं लोकांच्या मते. तुम्ही ना बीडचे आहात, आणि जर तुम्ही कुठल्या मोठ्या सिटीला वगैरे गेलात,
तर त्यांना तुम्ही सांगितलं ना, की म्हणजे त्यांना समजलं किंवा तुम्ही सांगितलं, की तुम्ही बीडचे आहात. तर ते असं तुमच्याकडे बघतात, की जसं काही तुम्ही म्हणजे एकदम कसं एकदम डाकू-बिकूच्या एरियामधनं आलायत, असं एकदम अलगच ते बघायला चालू करतात तुमच्याकडे. आणि त्यांना असं वाटते बीडचे म्हणजे कुठून छत्तीसगडवरून आल्यासारखे बघतात ते. तर ती कंडिशन कशामुळे निर्माण झाली आहे? तर ती कंडिशन आपल्याला दूर करायची आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते आपल्याला बीडच्या लोकांना पुढे न्यायचं आहे. आजसुद्धा इतकं वाईट वाटते माहिती आहे का, की ज्यावेळी म्हणजे मी मागे ज्यावेळी पुण्याला होते, तर तिथे माझे फ्रेंड्स होते बरेच पश्चिम महाराष्ट्रातले आणि दुसरीकडचे पण. तर ते मला म्हणायचे, की बीडमध्ये म्हणजे बीड ऊसतोड कामगारांसाठी फेमस आहे. तर ती गोष्ट आहे ना, इतकं वाईट वाटतं ऐकून. म्हणजे एखाद्या आपल्या घरच्या व्यक्तीला बोलल्यानंतर ना कसं वाईट वाटते, तसं अगदी वाटायचं मला. सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, बीडची ती ऊसतोड कामगाराची जी ओळख आहे ना, ती येत्या काही वर्षांमध्ये पुसली गेली पाहिजे. खरंच त्याची गरज आहे. म्हणजे फक्त आपल्याकडे रोजगार मिळत नाही म्हणून ते लोक जे आहेत ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन तिथे ऊस तोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परळीची जी ब्लॅकलिस्टवाली इमेज आहे, बीडची जी ब्लॅकलिस्टवाली इमेज आहे, तर ती पहिल्यांदा दूर करावी लागेल. त्याच्यामध्ये जे काय टॉपचे अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांच्या प्रतिमेवरती कसलाही डाग नाही, स्ट्रिक्ट अधिकारी जे आहेत ते मुळात इथे आणायला पाहिजेत. अगदी पोलीस स्थानकापासनं ते तहसील ऑफिस वगैरे सगळीकडेच. त्यानंतरनं शैक्षणिक सुधारणा. आता मी बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यूज पाहिले, तर त्यामध्ये ते म्हणत आहेत, की शैक्षणिक सुधारणांसाठी हे कॉलेज आणणार, ते कॉलेज आणणार. सगळं खरं आहे, पण ते कॉलेज येईपर्यंत जे सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांचं काय? किंवा येत्या 2-4 वर्षांमध्ये आणखी जे विद्यार्थी जे कॉलेजला जाणार आहेत, तर त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी बेटर ऑप्शन हा असू शकतो, की तुम्ही जे आहे ते रिसोर्सेस म्हणजे आता ज्या आहेत त्या समजा वैजनामध्ये तुम्ही चांगले शिक्षक अजून लावून मुलांना जे नीटसाठी मुलं बाहेर जात आहेत, ते तुम्ही त्यांची तयारी इथे करवून घ्या ना. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही राबवू शकतात. आज महाराष्ट्र आहे तो हरियाणानंतर 1 नंबरला आहे, की खेळाडूंमध्ये. ज्या ऑल इंडिया लेव्हलच्या सर्व कॉम्पिटिशन्स होतात त्यामध्ये सेकंड नंबरला महाराष्ट्र असतो. हरियाणाच्या जवळपास फक्त 1-2 मेडलचा फरक असतो त्याच्यामध्ये. एवढं पोटेन्शियल आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये, महाराष्ट्राच्या मुलांमध्ये, मुलींमध्ये. तर मग त्यांच्या डेव्हलपमेंटकडे तुम्ही लक्ष द्या ना. सांस्कृतिक कमिटी आहे, क्रीडा कमिटी आहे आपली नगरपालिकेची. त्यांनी कधी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं का? नगरपालिका म्हटलं की फक्त रस्ते, पाणी एवढाच विषय नसतो. एखाद्या शहराचा सर्वांगीण विकास करणं ही नगरपालिकेची जबाबदारी असते आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना तिथे निवडून दिलं असतं. कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीची राजकीय प्रतिष्ठा आहे किंवा राजकीय प्रतिष्ठा नाही किंवा कोण नवीन आहे आणि किंवा कोण जुनं आहे. या गोष्टींवरून काही फरक पडत नाही. जी व्यक्ती तुमच्यासाठी तळमळीने विकास करण्याचा विचार करते, तुम्ही नक्कीच त्यांना निवडून द्या. मग ती कुठल्याही जाती, धर्म कशाची असू देत. मला तर आहे ना सध्याला एकही कॅन्डिडेट असं बरा वाटत नाहीये, की ज्यांना असं आवर्जून जाऊन मतदान करावं. मला तर एवढं आवडतंय मतदान करायला, पण अनफॉर्च्युनेटली असं कॅन्डिडेटच नाहीये कोणी, तर मी काय करू आता? त्याच्यानंतरनं मी असा विचार केला होता, की नोटाला मतदान करणार. नोटा म्हणजे नन ऑफ द अबोव्ह. एकही कॅन्डिडेट आम्हास पसंत नाही. त्याच्यामुळे मागण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की चांगल्या लोकांना मतदान करा. म्हणणं असं आहे, की कोणीही निवडून यावं, पण त्यांनी जे आहे ते विकास चांगला करावा परळीचा. तुमचे जे उमेदवार आहेत ते जवळपास बऱ्यापैकी सुशिक्षित, उच्च शिक्षित असले पाहिजेत. त्यांच्यामध्ये ती तळमळ पाहिजे विकास घडवून आणण्याची, बदल घडवून आणण्याची. फक्त नगरपालिकांचा उदय काय फक्त भ्रष्टाचारासाठी झालेला नाहीये. विचार करा या सगळ्या गोष्टींचा. सिटी लेव्हलच्या अजून दुसऱ्या प्रॉब्लेम्समध्ये काही गोष्टींचा समावेश होतो, जसं की मायग्रेशन. आता आपण बघतोय की समजा एखाद्या बिझनेसमॅनला एखाद्या पर्टिक्युलर सिटीमध्ये सेफ वाटत नाही किंवा त्यांना असं वाटत नाही की त्यांचं फ्युचर इथे आहे, तर ऑब्व्हियस आहे की ते मायग्रेट करतात आणि मग त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेवरती परत त्याचा जो आहे तो परिणाम घडत असतो. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. इदी अमीन नावाचा एक डिक्टेटर होता युगांडामध्ये. तर त्याने काय केलं, की त्याचं म्हणजे भारतीयांवरती विशेष राग होता. तर मग त्याने सगळ्या भारतीयांना तिथून हाकलवून लावलं ॲट दॅट टाईम.
तर मग त्याच्यामुळे काय झालं, की भारतीय त्यावेळी 90% तिथल्या सर्व गोष्टींमध्ये पार्टिसिपेटेड होते. शेअर होल्डर्स होते, प्रॉपर्टी होल्डर्स होते आणि इव्हन त्यांचा फायनान्शियल रोल तिकडे फार मोठा होता. तर त्याचा परिणाम स्वरूपी काय झालं, की युगांडा हा सर्वाधिक गरीब देशांमध्ये त्याचा समावेश व्हायला लागला. त्यानंतर मग युगांडामध्ये ज्यावेळी दुसरे प्रशासक आले, तर त्यांनी भारतीयांचं महत्त्व समजून परत त्यांना बोलावून घेतलं आणि आता सध्या करंट सिच्युएशनमध्ये भारतीय तिथले 60% होल्डर्स आहेत सर्व इकॉनॉमिक आणि फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजमध्ये. तर तसं असते, की ज्यावेळी आपण अशा लोकांना म्हणजे थांबवू नाही शकत आपल्या सिटीमध्ये, तर डेफिनेटली त्याचा परिणाम जो आहे तो अर्थव्यवस्था ढासळण्यामुळे होतो. कारण की त्यांच्याकडे जी अ, म्हणजे करण्यालायक इन्व्हेस्टमेंट आहे, तर ती ते बाहेरच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन करत असतात. तर त्यामुळे त्याचा आपल्याला बेनिफिट होत नाही. अगेन त्याचा सर्व जो परिणाम आहे तो रिसेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत जसं की इल्लीगल एन्क्रोचमेंट. आता आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी जे आहे ते इल्लीगल एन्क्रोचमेंट केलेलं असतं. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला अतिक्रमण. म्हणजे त्यांची जी ठराविक जागा आहे त्याच्या पलीकडे जास्त थोडी जागा व्यापून रस्त्यांचं जे आहे ते त्यांनी साईज कमी केलेली असते. तर या सर्व गोष्टी पण थांबल्या पाहिजेत. परत क्रिमिनलायझेशन आहे. तर ज्यावेळी लोकांकडे रोजगार नसतो, तर त्यावेळी ते अशा गोष्टींकडे वळतात. मग ते व्यसनाधीन होण्याचं प्रमाण असू देत किंवा जे क्रिमिनलायझेशनचं वाढणारं प्रमाण असू देत. तर या सर्व गोष्टी ह्या एकमेकांना पूरक पद्धतीने चालत असतात, एकमेकांच्या समांतर पद्धतीने चालत असतात. त्यामुळे कुठल्याही एका क्षेत्रामध्ये जरी आपण योग्य पद्धतीने बदल घडवून आणला, तरी डेफिनेटली त्याचा परिणाम दुसऱ्या सर्वच गोष्टींवरती होत असतो. ज्याला कामधंदे आहेत त्याला काही वेळ नसतो अशा फालतू गोष्टींमध्ये पडण्यासाठी. यू नो व्हॉट, एखाद्या गोष्टीमध्ये जर खरंच असा ड्रास्टिक चेंज करायचा असेल ना, तर तिथे एज्युकेशनल फॅसिलिटीज तर इम्पॉर्टंट आहेतच. पण त्याचबरोबर हेल्थ फॅसिलिटीज असू देत किंवा मार्केट जे आहे ते सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणंसुद्धा तेवढं महत्त्वाचं असतं. आज आपण बघतोय की अगदी लहान गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत आपण काही नवं-जुनं म्हणजे एकदम छान घ्यायचं असेल तर आपण बाहेर जातो. आपण जनरली इथे शॉपिंग नाही करत. तर मग तेच मार्केट, ती क्वालिटी, ती व्हरायटीज आपण इथे प्रोव्हाईड करून दिली, तर नक्कीच इथल्या बाजारपेठेचा विकास होऊ शकतो. जसं आज आपण दुसरीकडे जातोय, तसं उद्या कदाचित दुसरे लोकसुद्धा आपल्याकडे येतील. सो दिस इज हाऊ द इकॉनॉमी वर्क्स. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट खूप जास्त महत्त्वाची असते. म्हणजे आपण परळीमध्ये बघतोय की ऑलरेडी एक साखर कारखाना वगैरे होता आणि जर त्या पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या जर गोष्टी इथे आणल्या गेल्या, तर नक्कीच इथल्या जे स्थानिकचे लोक आहेत त्यांना जे आहे ते रोजगार मिळण्यासाठी मदत होऊ शकते. आपण इकडे पाहतोय की मराठवाड्यातलं एकमेव औष्णिक विद्युत केंद्र जे आहे अराउंड 690 मेगावॅटचं, ते आपल्या परळीमध्ये आहे. सिमेंट फॅक्टरी पण इथे आहे. ज्यावेळी आपण बोलतोय डेव्हलपमेंटबद्दल, तर त्याच्यामध्ये ना एज्युकेशनल असं काय म्हणू शकतो आपण त्याला, एज्युकेशनल हब बनणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जर समजा इथे कुठलं कॉलेज वगैरे आलं मोठ्या लेव्हलचं, हाय लेव्हलचं, तर त्याच्याबरोबर आहे ना बाहेरचे विद्यार्थी आपल्याकडे येतात. डेफिनेटली बाहेरचे विद्यार्थी आल्यानंतर ना, त्यांच्यासाठी जे लागणारे सर्व सर्व्हिस सेक्टर आहेत, ते आपल्याला इथे डेव्हलप करावं लागणार आहे. जसं की म्हणजे त्यांना राहायला हॉस्टेल्स असतील किंवा पी-जीज असतील, म्हणजे लागणारी मेस वगैरेच्या सुविधा असतील, त्या आपल्याला इकडे द्यावे लागणार आहेत आणि डेफिनेटली त्यानेसुद्धा आपली अर्थव्यवस्था या ठिकाणी चांगली चालणार आहे. आणि इथे विषय फक्त ना अर्थव्यवस्थेचा नाही आहे. विषय इथे काय होतो माहिती आहे का, की ज्यावेळी बाहेरचे लोक आपल्याकडे येतात, त्यावेळी फक्त ते एकटे येत नसतात, तर त्याच्याबरोबर ते आणतात त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, सर्व गोष्टी ज्या आहेत. आता विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त एखाद्या ठिकाणी येणं, म्हणजे ते नक्कीच त्यांचे विचार बरोबर आणतात आणि त्याच्यामुळे वातावरणामध्ये बदल होते. ज्या काही गोष्टी त्यांच्या डिमांडनुसार इथे आपल्याला त्या सर्व सुविधा निर्माण कराव्या लागतात. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आपलीसुद्धा डेव्हलपमेंट होत असते. तर त्याच्यामुळे शैक्षणिक गोष्टींसाठी हब बनवणं फार महत्त्वाचं आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.